3 बॉल 11 या मॅच बॉलवर डिपेंड आहे. या बॉलला मोठा छोटा आला याला ओळखलं का? हा आधी 27 कूलर जिंकलेत. दे दिया है और ये चलिए क्या छोटा था भाई हो. नमस्कार सर्वांना. आपल्या रील्स तुम्ही खूप सगळेजण पाहता आणि व्लॉग मी कधी असे बनवत नाही, बट प्रयत्न केला की फर्स्ट टाइम बनवायचा म्हणजे असा. तर चाललो आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉलची जी होतीये त्यासाठी. माझा भाऊ स्वप्नील आहे माझ्यासोबत आणि आता चाललोत आम्ही. हा रूट आहे आमचा. पनवेल वरून आम्ही चाललोत पारगावला रबर बॉल साठी. अपलोड किए हैं और जिसमें देखिए 14,700 देखिए सब्सक्राइब और बेल बटन दबाते रहिए, सब्सक्राइब करते रहिए. मयूर वाघमारे के साथ 24 लाइव. मयूर दादा आपके जीवन साथी मयूर वाघमारे योगेश पवार बैटिंग करतोय आता. बड़ा अच्छा रहा. नॉन स्ट्राइकला योगेश पवार आपका परफॉर्मन्स गिर जाता है. करत म्हणतात तुम्ही लेकिन मयूर वाघमारे के वापस बढ़ गया ज्यादा. तर पाठ करून नाही तर नाव समजलं असतं कोण आहे. कि फोकस हर तरफ होना चाहिए. कॉमेंटेटर बोलल त्या समजल. चलेंगे मैच के साथ शिखर चर्चा होता रहेगा. हो उस्मान पटेल. आणि ऑफिस टाइम असताना सुद्धा माझा भाव आलाय माझ्यासोबत. ओंकार पाटील दोरडीची हळूहळू स्टेज करूया. जेणेकरून जसं इनिंगचा खेळ संपेल लगेचच आपण टॉस करणार आहोत. ही रिक्वेस्ट असेल. में आप अच्छी बैटिंग करते हो, अच्छी गेंदबाजी करते हो. आईपीएल के लिए आपको भी मौका. लेकिन देखिए उस बल्ले से आप लांब ऊंचाई तो ली है लेकिन लंबाई की थोड़ी कमी थी. फील्डर से कॅच सुटली कॅच सोडली. ओह माय गॉड यहाँ से हम मामा ठाकुर अरुण भी गए और सपना भी भाग गई आते हुए. छोटा ओह लांबच लांब. दादा चेंडू आता कुठे गेला? सरकार चेंडू आता तळोजे गाव साधावा. ऊंचाई ली है लंबाई की कमती. ओह माय गॉड लैला की शादी में लफड़ा हो गया और के लंगड़ा हो गया. आदित्य पाटिल ने आखिरकार मौका दिया था क्या? छोड़ा था भाई. उनके हाथों का गेंद दे दिया है. और ये चलिए क्या छोड़ा था भाई. बड़ा हिट है. AK-47 ओ चलिए भाई. ये चलिए देखिए भाई उस्मान के फैन. क्या बात है. यही तो बात बताया कांचन सर. राजा बनने के लिए आपकी साइज नहीं भाई, आपकी काबिलियत मायने रखते हैं यहाँ से. और ये उस्मान की काबिलियत है. देखिए स्लो मोशन में आप देख सकते हो भाई. यहाँ पर ये उस्मान ये पेनाल्टी शतक लगाएंगे या देखते प्रदीप दादा ठाण देखिए छाप पुणे से खास करके 1000. ऊंचाई तो ली है. क्या यहाँ पर अर्धशतक बनेगा या सपना टूटेगा? ओह माय गॉड यहाँ पर कैच लिया गया. सफलता इस किसी नहीं भाई. साल्यानी भविष्यवाणी केली आहे आणि आउट झाला. उस्मान के लिए एक बार जोरदार बाजी. आणि हे आमचे आकाश दादा तारेकर यांनी आम्हाला बोलवलंय आणि आता आम्ही स्टेजवर आहोत. स्टेजवरून मॅच बघू. और मुझे लगता है आदर्श करने आरपीएल सिटी में बदल कर में सदस्यवादी सारी के जिनका बात सम्मान किया और बड़े बड़े मुझे आई आपको सम्मान किया. याला तुम्ही ओळखता काय? कधी आहे मॅच? आणि कॉफी हे बघ रबर बॉलनी काय होते. नवीन पॅन्टीची वाट लागली. अरे काय कधी भेटू. हे आमचे जेपी सर आहेत. सर कसे आहेत? एकदम मस्त. पावसाळी क्रिकेट गुड इन फॉर्म. आणि आमचे कॉमेंटेटर आहेत. खूप कॉमेंट्री ऐकली आता येताना पण चांगले आहे. बाबूशा धन्यवाद दादा. थँक्यू. भरपूर तुमचा रील आवडता आम्हाला. असा तुम्ही कॉमेंट्री क्रिकेटला काम करत राहा. एक नंबर छान लागला. थँक्यू. आणि तिथं आकाशचा केक खायला सुरुवात केली. बोलो मग जाईन पण जाऊ द्या आता. याला ओळखलं का? हा आधी 27 कूलर जिंकलेत. अमित नाईक 27 कूलर. म्हणजे 1-2 कूलर नाही,
27 कूलर म्हणजे 27 मॅन ऑफ द सिरीज घेतलेत त्यांनी. त्यातल्या अर्ध्या काही बेस्ट बॅट्समॅन वगैरे काढू आपण. तर 27 कूलर. अमितचा फोटो नाही, अमितला असं स्क्रीनमध्ये घेतला आणि मी टाकला की हाच आहे 27 कूलरचा मानकरी. तो आहे 27 कूलर. हा माणूस आहे ज्याला बघून मी ज्याचे ब्लॉग बघितले मयूर वाघमारेचे, आणि मला वाटलं की आपण पण जर कुठे गेलो मॅची बिचीला तर ब्लॉग बनवायचा. मयूर सर ओ माय गॉड, यांचे ब्लॉग्स बघून मला असं वाटलं की मी पण ब्लॉगिंग करावी. नक्की काय वाईट नाही, ब्लॉग करणं चुकीचं नाही. आज तुम्हाला ग्राउंड लेवलचा कार्यक्रम बघायला भेटतो. लाईव्हला तर सगळ्यांना मॅच बघायला भेटतात, पण जे ग्राउंड लेवल आहे इथे ते सगळ्यांना बघायला भेटते ना. काय वाटतं तुला? खूप सुंदर आणि खूप चांगले शब्द आहेत. तुमचे मित्र सुमित दिसत नाही आहेत. तो जेवायला गेलाय, त्याला जेवण बनवायला सांगितलेलं पण तो एकटाच जेवायला वाचलाय तिकडे कुठं. आणि मी एक खबर ऐकले, 27 कूलर ही गोष्ट खरी का खोटी आहे ते सांग. काय माहित, काल्पनिक आहे, पण आम्हाला असं वाटतंय का ती 27 कूलरची गोष्ट आहे ती त्याला कामास येते नक्की. ते आम्हीच भाई बघ, हा आपण बोलला 27 कूलरच झालेत. मॅच चालू आहे, त्याची मॅच चालू आहे, सिरियस आहे थोडा मॅच. दिवसातली सर्वात चांगली टीम आहे आपल्या इथे फिल्डिंग करताना तुम्हाला पाहायला मिळते. कारण की सर्व चांगले प्लेयर त्यांच्या टीममध्ये आहेत. प्रत्येकचा पण आयकॉन म्हणून खेळतो, पण विकीने आउट घेतलाय त्याला. बघूया आता, आम्ही थांबलाय मागे 79 चेस करायचे. आम्ही थांबलाय म्हणजे आम्ही ते तो मुमकिन आहे. आला काय यो आहे ज्युनियर आकाश. ज्युनियर लास्ट तो. आणि आमचे आदरणीय सन्माननीय चंदू शेटे सर महाराष्ट्राचा गोड आवाज आलेले आहेत. सर कसे आहात? एकदम म्हणजे तुम्हाला पाहून खूप आनंद झाला. खूप चांगलं काम करतायत. छोट्या खेळाडूंपासून मोठ्या खेळाडूंना लोकप्रिय करण्याचं काम करतायत. विशेष म्हणजे त्यांच्या पूर्वायुष्यात जाऊन त्यांची हिस्ट्री देखील सांगण्याचं काम करतायत. गोट्या जाधव, थँक्यू सो मच सर. आज रायगड प्रीमियर लीग कसं वाटते सर? हो, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाला कल्पना पण नाही करवणार की कोणत्या जिल्ह्याची प्रीमियर लीग पावसाळ्यात होईल. परंतु रायगड म्हटलं तर अशक्य असं काहीच नाही. पहिल्याच प्रयत्नात 24 टीम आणि त्याच्यामध्ये एवढं चांगलं मैदान आणि कोणती पावसाळी स्पर्धा यशस्वी त्यावेळेला होते ज्यावेळेला पाऊस येतो. तर आज पाऊस सुद्धा जबरदस्त आहे, मजा येते. आणि हे सगळं करून दाखवलं या माणसाने. रायगड प्रीमियर लीग हे पण आहे त्याच्यामध्ये, त्यांचाही तेवढाच मोठा पार्ट आहे. सर रायगड प्रीमियर लीग 2 शब्द. काही नाही, पहिल्यांदाच ठेवली आहे आणि प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला. सगळे आयकॉन आलेले आहेत. आकाश, विशाल, मी असेल, संदेश पाटील चौघांनी मिळून केलं आहे. त्यांचा ग्रामस्थांचा खूप सपोर्ट मिळाला आहे. पब्लिक सपोर्ट आहे. ग्रामस्थ खूप त्यांचे येतात जात आहेत. आणि आज जवळजवळ मयूरसुद्धा जवळजवळ आदर्श फॅमिली आमची आहे ते सर्व येतं ते, आणि आम्हाला खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचा मी खूप आभारी आहे. आणि खास करून तू स्वतः इथं आलास त्यामुळे तुझा खास आभारी आहे, कारण की तुला बघण्याकरता चाहत्यांची खूप गर्दी झाली आहे. त्याबद्दल तुझं सुद्धा तू आल्याबद्दल आभारी आहे. थँक्यू. आणि आपला बुंबू योगेश पवारनी बॉलिंग केली. आता 18 बॉल 52 पाहिजे होते आणि त्या ओव्हरला 33 रन आले. आणि मग 12 बॉल 29ला त्यांनी ओव्हर घेतली आणि 7 बॉल म्हणजे 6 बॉलमध्ये फक्त 4च रन दिले ना, 4च रन दिल्या. सत्तावीस कूलर जिंकलेला माणूस. 5 बॉल 14. नो बॉल आहे.
आता नेक्स्ट बॉल फ्रीड असेल. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. 3 बॉल 11 पाहिजे. काय वाटतं जिंकेल मॅच? 3 बॉल 11. या मॅच बॉलवर डिपेंड आहे. या बॉलला मोठा शॉट आला की तुम्हाला काय वाटते? तुम्हाला आता हे घेऊन आपलं दोन बॉल 5 पाहिजे. आता 2 बॉल मध्ये 5. मारला रे. प्राईड ऑफ अलिबाग. बूम 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 माड्या. मी या ठिकाणी आमंत्रित करतोय गुड्ड्या जाधव, आपण या ठिकाणी यायचंय. येस, गुड्ड्या जाधव यांचा सन्मान केला जातोय. या रायगड प्रीमियर लीग साठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. आकाश तारेकर, विशाल जितेकर, त्याचबरोबर जर पाहिलं तर तेजस मात्रे, सगळे सन्मानित करतायत. एक गुणवान आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर ते सगळ्यांना बोलायला लावतात, आम्ही त्यांना बोलायला लावू. परंतु आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हे स्वतः समालोचक आहेत ते. आणि काय म्हणाल, कसं वाटतं रायगड प्रीमियर लीग? आणि आज रायगडच काय, आता तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेट खेळाडूंना लोकप्रियता देण्याचं काम करत आहात, त्या कामाविषयी देखील, आणि आज रायगड प्रीमियर लीगच्या या आयोजनाविषयी स्वतः रायगडकर आहात. खूप चांगलं वाटलं. आकाशदादांनी मला फोन केला होता की रायगड प्रीमियर लीग चालू करणार होता मी, तर मी येणार आहे. तर मी म्हटलं रायगड प्रीमियर लीगला जर टाईम आहे ना खूप, की म्हणजे डिसेंबरच्या टाईममध्ये होते. ते म्हणतात की नाही, आम्ही रबर बॉलची एक टुर्नामेंट होणं मुश्किल आहे. एवढ्या पूर्ण रायगडला एकत्र आणणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे. मग त्यावेळी मानकोलीला एक स्पर्धा चालू होती. त्याचवेळी आकाशदाने सांगितलं की मी ते स्पर्धेला नाही येते, मी मानकोलीला नाही येते, मी रायगड प्रीमियर लीग करतोय. आणि मग हे सर्व म्हणजे अशी टुर्नामेंट तर डेमध्ये पण नाही होत जेवढी त्यांनी पावसामध्ये करून दाखवली. आणि पावसामध्ये करणं खूप कठीण आहे. आणि पूर्ण टीम रायगड प्रीमियर लीगची त्या सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करेन. आणि असे ऑर्गनाईज म्हणजे खूप डेमध्ये पण नाही होत आणि असं त्यांनी करून दाखवलं. थँक्यू सो मच. एवढंच बोलेन की तुम्ही मला बोलवलं आणि या पूर्ण ऑर्गनायझेशन टीमसाठी पण. गुड्ड्या जाधव साहेब, आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगलं काम आपल्याकडून होत आहे. या कामालाही आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅचच्या दिशेने.